जबरदस्त फटका आणि षटकार. राणे रॉयल या संघाकडून, पण जय अंबे हा संघ देखील कमबॅक करू शकतो. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पंच नितीन मोल्डा ऋषभ यांनी हा अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे. या ठिकाणी फ्रीटचा चेंडू वरून विरुद्ध नयन का तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. कवचच्या दिशेने मारलेला फटका 2 धावा घोषित. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी चेंडू अडवलेला आहे. एकाच धावावर समाधान म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल हर्ष याच्याकडून. पुन्हा एकदा साईक यांना अक्षय पेडणेकर मंड्या. आतापर्यंत 4 नो बॉल होते, त्यापैकी 3 वेळा फ्रीटला नयन चौधरी या स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगली रणनीती विकेट. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी. पुन्हा एकदा उंच, लांब लांब लांब, खूप लांब, जबरदस्त फटका करतोय. अजूनही त्याला 7 धावांची आवश्यकता आहे. मंडळाच्या बॅटमधून आलेला मोठा फटका नौशांगी क्षेत्रात 2 धावा घोषित. नो बिमर फ्रीट स्ट्राईक एंडला आलेले नयन. 15 चेंडूमध्ये 43 धावांवर खेळत असलेला नयन. चांगली बॅटिंग केली आहे. गुड बॅटिंग. पंच नितीन बर्डा यांच्याकडून वाईड घोषित केलेला आहे. या संघातील सेफेस्ट हँड त्या ठिकाणी झेल पकडलेली आहे. पहिल्या चेंडूवर तंबूत परतलेले आहेत. मोठा धक्का म्हणावा लागेल जय एमबीएल या संघाला. सुंदर चपक क्षेत्ररक्षक दुर्वांक चांगला झेल पकडलेला या ठिकाणी. 3 चेंडूंमध्ये 2 मोठे धक्के लागलेले आहेत जय एमबीएल या संघाला. जास्त फलंदाजी. कमबॅक केलेल्या या ठिकाणी गोलंदाजांनी. तिसऱ्या चेंडूवर यश. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध यश. आल्या पहिल्या चेंडूवर प्रॉपर टायमिंग. चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. षटकार. सामना अजूनही संपलेला नाहीये. दुसरं स्ट्राईक एंडला यश. गडी बाद 28. शेवटचा चेंडू. जबरदस्त फटका. या ठिकाणी म्हणजे फुटबॉल जरा थांबवलं तर बरं होईल. विनंती आहे आपल्याला. अशोक जोरा
नो चेंडू अंपायर प्रफुल्ल जोरा यांच्याकडून. जय अंबे इलेव्हन या संघाने गोलंदाजी कर. साबुक जबरदस्त फटका, षटकार. सुंदर फटका, चांगली फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी, खूप चांगली फलंदाजी केलीच मित्रा.